नगर पर्व न्यूज 24 बातमी सामान्य माणसाच्या हक्काची। महाराष्ट्रामध्ये जी काही राजकोट किल्ल्यावरील घटना घडली त्या मालवणमधील घटनेनंतर जो काही राज्य सरकारचा भ्रष्टाचारी कारभार समोर आला, महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या, परंतु हे अशा प्रकारे महापुरुषांचे पुतळे बसवत असताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे। त्याच अनुषंगाने आज जर पाहिलं तर नगर शहरामध्ये नव्याने जवळपास 4 पुतळ्यांची उभारणी करण्यात येणार आहे। त्या निमित्तानेच मी आयुक्तांना निवेदन दिलं की प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात येणार आहे। मायवाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे। मार्केट चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे व तसेच एसटी स्टँड चौकामध्ये जो आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याच्या जागेवर नवीन प्रस्ताव ठेवण्यात आला आहे। त्याच्या जागेवर नवा मोठा पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात भविष्यात येणार आहे। परंतु हे सर्व पुतळे बसवत असताना ज्या प्रकारे तुम्ही निविदा प्रक्रिया राबवता, टेंडर प्रक्रिया राबवता, त्याच्यामध्ये तो पुतळा बसवण्याचा अनुभव त्या ठेकेदाराला आहे का? तो पुतळा बसवताना, तो पुतळा उभारताना महाराष्ट्र राज्यामध्ये कुठलाही पुतळा जर उभारायचा असेल तर तुम्हाला कला संचालनालयाची परवानगी घ्यावी लागते। मग ती परवानगी तुमच्याकडे आहे का? कला संचालनालयाला एक क्लेच्या स्वरूपात एक पुतळा सादर करावा लागतो व त्याच्या माध्यमातून ते तुम्हाला परवानगी देतात। जर तुम्ही मालवणमधली जर घटना पाहिली तर कला संचालनालयाने 6 फूट उंचीच्या पुतळ्याला मान्यता दिली होती, पण प्रत्यक्षात 35 फुटी पुतळा उभारण्यात आला। परंतु हे कुठेतरी करत असताना अशा काही गोष्टी झाकल्या गेल्या नाही पाहिजेत। भविष्यात महापुरुषांची विटंबना होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। त्या अनुषंगानेच मी आयुक्तांना निवेदनाद्वारे सांगितलं की तुम्ही कुठेतरी या महापुरुषांचे पुतळे बसवत आहात, ते बसवा, ते बसवले पाहिजेत, परंतु याची कुठेतरी काळजी घेणं गरजेचं आहे। फक्त राजकीय अस्तित्वासाठी कुणी जर पुतळे बसवत असेल, फक्त राजकारणात म्हणून जयंतीला जायचं आणि आपण हार घालायचे आणि फोटो काढायचे याच्यापर्यंत पुतळे बसवले गेले नाही पाहिजे। पुतळ्यांच्या माध्यमातून, महापुरुषांच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या विचारानुसार हा त्यांचा मेसेज जनतेपर्यंत जाणं गरजेचं आहे। त्यामुळेच मी आयुक्तांना निवेदन दिलं की योग्य ती खबरदारी घेतल्यानंतर हे पुतळे तुम्ही बसवा, त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करा, त्याला व्यवस्थितरित्या ठेकेदार नेमा, अनुभवी ठेकेदाराला काम द्या। या अशा काही राजकोट सारख्या घटना घडणार नाही याची आपण काळजी घ्या।